शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काये बगे जात्या वाट मज दावया सुबटा शूरानी धीर शूरानी धीर स्वामी काजी तू सादर काये भक्तीच्या त्या वाट मज दावया सुबटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रांजनीच्या मरा काये भक्तीच्या त्या वाट मज दावया सुबटा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रहाला दुलो पावन झालो चराचरी तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ निधीं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्षजारीधर चर्वरस्य अलंकानि पमचिन्द्राद्या सौरंगी देवानंद भरतरे सौम्या भूम्यान पूर्णनौनाथ सिद्धः धन्य धन्य अडबडनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनो राम नाम विस्वाव राम भरोसे राम बिनो राम नाम विस्वाव सुमेरा न सो मंगल गोशल सुमेरा न सो मंगल गोश आगत दुलवेला दुनिया जयांचे करूया स्मरण होई सगळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंच्या आधी नमस्कारुणी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील आपल्या सर्वांचा पाठांतरातील परिचयाचा अभंग आज एका पराकृतीच्या अवस्थेला पोहोचलेले जे महात्मे ते संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज ते दुसऱ्या संतांच्या समोर जातात आणि आपले हात जोडून प्रार्थना करतात शरणागती पत्करतात आणि त्यांच्याकडे मागणे मागतात एका संताने दुसऱ्या संताला केलेली याचना मागणी या अभंगातून आपल्याला पाहायला मिळते बरं तुकाराम महाराज जर पाहिले तर ते सामान्य नाही भाऊ थोडा भिकू कमी करतात थोडासा ते संत जर पाहिले तर ते सामान्य नाही अप्रतिम अवर्णनीय धन्यवाद अशा प्रकारचे जे संत आहेत ते जगद्गुरु तुकाराम महाराज आज हनुमंतरायाच्या समोर जातात आणि शरणांगती पत्करतात हे हनुमंतराया मी तुला शरण आलो कशा करता काही माझी इच्छा आहे मला भक्तीचा रस्ता दाखव भक्तीची परंपरा सांग देवा आणि भक्ती शिकव तुझ्याशिवाय मी रामापर्यंत पोहोचू शकणार नाही कारण जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तुम्ही संत आहात हनुमंतराया तुम्ही शूर आहात धीर आहात गंभीर आहात आणि विजय प्राप्त केलेले हनुमंतराया त्यामुळे मी तुमच्याकडे मागणे मागत आहे नवे नवे आज मला कळालं की तुम्ही कोण आहे या ठिकाणी मायबाप तुम्ही साक्षात रुद्र भगवान शंकर आहात हे मला कळालं
म्हणून एक अपेक्षा प्रगट करतो, मला भक्तीचा रस्ता सांगा. अशा अर्थाचा अभंग तुकोबरायांचा आपल्या पुढे हनुमंत जयंती निमित्ताने आज पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे. रामनवमीच्या प्रभावर हा सप्ताह सुरू झालेला आहे आणि आज त्याचा मागणीचा दिवस आहे आणि उद्या काल्याचा प्रसंग आहे. विठ्ठल श्री क्षेत्र सिद्धनाथ वाडगाव अर्थात बाजार वाडगाव आपण याला म्हणतो आहोत. या गावामध्ये गेले 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 11 वर्षाची परंपरा या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी, आयोजक संयोजक मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणाने हा नाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आणि आपल्या गावातील सरपंच सन्माननीय श्री शिवराम तात्या यांच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने हा सप्ताह इथे सुरू झालेला आहे आणि त्यांच्या आग्रहाने आजची ही सेवा माझ्याकडे इथे आलेली आहे. म्हणून मायबापांनो, आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो. तत्पूर्वी ज्यांची ही तर चाल झाली आता ते आदरणीय हरिभक्ती पारायण देविदास महाराज जगताप आणि हरिभक्त पारायण मुरलीधर महाराज जगताप, दोघही बंधूंनी अगदी ताकद लावून चालू गायल्याबद्दल धन्यवाद देतो. तसेच तोला मुलाची साथ परम आदरणीय शंकर महाराज जांभळे. तर तुम्हीच सांगितलं मी काय राहिलंच ना. शंकर महाराज जांभळे यांनी अत्यंत सुंदर मृदुंग वाजवला, गोड हात त्यांचा. महाराज आपल्याला धन्यवाद. मग इकडे म्हातारे आमचे जुने ते आठवले की आमच्या रामभाऊ बाबाची आठवण येते मला. शिंगीकर बाबा गेले आपल्यातनं. काकडा भजन रुपनार महाराजांकडनं ऐकावा. जुने वारकरी आहेत, त्यांच्या गावात वर्षभरात माझे अनेक कीर्तन असतात. दिग्रस मालुंदा संगमनेर तालुका बुवाजी बाबा देवस्थान अशा ठिकाणी ते तिथून आले, त्यांना धन्यवाद. पलीकडचे आमचे नानाभाऊ महाराज जवळच असल्यामुळे दोघंही आज आहे, मुलगाही आहे बापही आहे, आपल्याला धन्यवाद. अण्णाभाऊ महाराज आपल्यालाही धन्यवाद. बघचे सगळे आमचे कारभारी मामा अण्णा तर याही वयात टाळ घेऊन आहे, अण्णा आपल्याला धन्यवाद. मग विनय करे असं सगळे टाळकरी. आता मला बाकीचे नावं ज्ञात नाही, पण इथे आमचे वडळीचे अण्णा मात्र वडळीच ना आवर्जून आले, अण्णाला धन्यवाद देतो. आमचे गुरुबंधू ज्यांनी नारायणगिरी बाबाची फार मोठी सेवा त्या काळात केली ते आमचे सायगावचे अण्णा, आपल्याला जगन्नाथ अण्णा आपल्याला धन्यवाद. मग आमचे लखनगिरी महाराज माझ्या बरोबर आहे, ते त्यांच्यामुळं तुम्ही चाललंय म्हटलेलं ते त्यांनाही धन्यवाद. पेटी मास्तर महाराज, कृष्ण महाराज चिकणे आणि आलेले सगळे शायनाथ शिवनाथ महाराज आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. परिचित अपरिचित सगळेजण माझे स्नेही इथं बाळासाहेब पाटील जीवरग आणि बाळासाहेब भाऊ साळुंके गोडेगाव तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सकाळच्याही कीर्तनाला ते होते, आजच्याही आहे आणि उद्याच्याला राहणार आहे. सकाळी काल्याचं कीर्तन तुमच्या भागात नांगरे बाबुळगावला होतं. नांगरे बाबुळगाव नांगरेच ना, एक अजून एक कीर्तन आहे ते पिऱ्याचं वेगळं आहे. हे नांगरे बाबुळगावला उद्या सकाळी सांगवीला काला आहे आणि आज तुमच्याकडे सिद्धनाथ वाडगाव अर्थात बाजार वाडगाव. आपल्या सर्वांना महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. मग साहेब तुम्हालाही धन्यवाद. चष्मावाले, बिगर चष्मावाले, टोप्यावाले, बिगर टोप्यावाले, आमच्या माता भगिनी पुरुष आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आमचे सोपान महाराज राहिले खाली, जुन्या काळात सेवा करायची ते भेटात. सोपट बाबा तुम्हालाही धन्यवाद. आणि तुम्ही आम्ही खेळी मेळी गादा रोळी आनंदे एकट्याचा नवे खेळ म्हणे मेळा मेळाविला. मायबाप सगळ्यांना धन्यवाद देतो. शिवराम तात्याचा आग्रह प्रेम दरवर्षी मला इथे घेऊन येतो. तात्या कुठे गेला? मागच्या मध्ये येऊन गेलो होतो मी इकडे. मंदिर तात्याने दाखवलंय. मागचंही मंदिर काम झालं, पुढचंही काम झालं, सुंदर पिहू ब्लॉक बसवलंय.
पण इथे मुरुम काही कळलं नाही मला परत. अच्छा अच्छा, इथे मंदिर होतं म्हणून तेवढी जागा राहिली असं आहे का? म्हणून सगळे कोण झालेलं काम आहे, किरकोळ राहिलेलं आहे. आणि तात्या आपल्याला धन्यवाद देतो. असंच कार्य आपल्या हाताने होत राहावं ही हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना. ज्या रामनवमीच्या पर्वावरती हा सप्ताह सुरू झाला आणि हनुमंताच्या पर्वावरती हा सप्ताहाची सांगता होती. जगामध्ये अनेक भगवान परमात्म्याने अवतार घेतले मायबा, पण त्यामध्ये सर्वश्रेष्ठ अवतार आहे तो राम अवतार. देवाचे 1-2 अवतार नाही. अवताराच्या राशी तो हा विठेवरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हारी. अवताराच्या राशी तो हा विठेवरी, अवताराच्या राशी तो हा. भगवान परमात्म्याने अवतार घेतले. एक अवतार नाही, 10 अवतार नाही महाराज. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, शंखाच्या चक्र गदा. आम्ही गातो शंख चक्र गदा घेऊन तो येतो, अवतार धारण करतो. बर किती हो? अनंत अवतार घेसी भक्ता करणे, कनवाळू कृपाळू दिना लागे धरणे. माय बाप दिना करता तो उद्धारा करता अवतार घेतो, पण कधी घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची हानी होती तेव्हा तो भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. धर्माची हानी झाली की भगवंताने अवतार घ्यावा. धर्मरक्षा आपुल्या पायी भक्त जाना, आपुल्या पायी भक्त जाना. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्माचं रक्षण करता तो अवतार घेतो भगवंत. महाराज तो कळालो, तो भगवान अवतार घेतो, पण तो आहे कसा? तो काळा गोरा पांढरा ठेंगणा उजूच कसा आहे नेमकं? त्याचं वर्णन करत असताना त्या देवाचं वर्णन शास्त्रकार करतात. तो ना काळा ना गोरा ना उंच ना ठेंगणा ना बुटका. कसा आहे माय बाप तो? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तो चिरगुराया, निर्गुण निराकार तो चिरगुराया. रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तो चिरगुराया, आहे भगवंत कसा? रंग नाही रूप नाही, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निर्गुण निराकार चिरगुराया. मैं गुलाम तेरा. मी तुझा भक्त आहे. तुला रंग नाही रूप नाही, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकी गोविंद रे राम. सगुण आहे का निर्गुण आहे नेमकी? कसा आहे देवा? मी तुला म्हणू कसं? अव्यक्त निराकार
नाही जाणार. तो अव्यक्त असणारा भगवान परमात्मा, निराकार स्वरूपाचा असणारा ईश्वर कसा आहे नेमकी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सांगते. आकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडल रे मस्तकाकारी. तो भगवान परमात्मा आहे का? मग आकार निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा, निर्गुण असणारा भगवान परमात्मा भक्ता करता तो आकाराला येतो. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत. डबल म्हणला म्हणजे लवकर कीर्तन समजा. देवीदास महाराजचा पावार तात्या लाडके महाराज तुमचे ते अण्णा भुवानी देवीदास ना. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. रूपाला आले बरं का, अव्यक्त भगवान परमात्मा. पण व्यक्त का होतो? कारण काय महाराज भक्ता करता भक्ता तो तो जग जेठी. भक्ता करता भगवान परमात्मा जगजेठी अवतार धारण करतो. अवतार धारण करत असताना निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुर होतो. आला नावा रूपा तुका मनी झाला सोपा, तुका मनी झाला सोपा, तुका मनी झाला सोपा. झाला सोपा. नावा रूपाला आलेला भगवान परमात्मा सोपा झाला. मग नावा रूपाला जो येतो, जो सोपा होतो तो भगवान परमात्मा. मग जरा विचार करा, मग असणारा जो ईश्वर आहे, अशा नावा रूपाला येणारा, सोपा होणारा, भक्ती करणारा, आपण भक्त त्या देवापर्यंत पोहोचणारा भक्त. मग भक्ता करता जर नावा रूपाला येणारा ईश्वर आहे, कधी येतो? रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जब जब होई धर्म की हानी, बाळय असुर अभिमानी. जब जब होई धर्म की हानी, बाळय असुर अभिमानी. राम सिया राम सिया राम 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 सिया राम सिया राम. धर्माची हानी होती तेव्हा भगवंत येतो. म्हणून
नुसता भगवंताची भक्ती करा. भगवंताची भक्ती करण्याकरता ज्यांनी भगवंताची भक्ती शिकवली ते भक्त हनुमंतराय आहे. आधी रामाचा अवतार, आधी देवाचा अवतार, आधी विश्वराचा अवतार, मग भक्ताचा अवतार. राम नवमीला जन्माला आले, हनुमंतराया पौर्णिमेला जन्माला आले. मग विचार करा, असा जो विश्वर आहे, भगवान परमात्म्याची भक्ती करणारे हनुमंतराया आहे, ते सामान्य नाही. एक रामा अवतार विष्णूचा आहे, हनुमंताचा अवतार शंकराचा आहे. हनुमंतराय शंकर आहे आणि राम विष्णू आहे. दोघं एकच आहे. एक हरी आहे, एक हरा आहे. त्या दोघात काहीच फरक नाहीये. हरी हरा वेद, हरी हरी हरा वेद, नाही नका करू वाद, नाही नका करू हरी आणि हराचा भेद करू नका. हरी हरा भेद नाही नका करू वाद. हरी म्हणजे विष्णू, हरार महादेव शंकर, हे दोघं एक आहे. भेद काशी नाड, एक विलंटीची आड. काय फरक आहे दोघांमध्ये? विलंटी टाकली की हरी होतो आणि विलंटी काढली की हरा होतो. हरा म्हणजे शंकर, हरी म्हणजे विष्णू. मग विष्णूचा अवतार श्रीराम आहे आणि शंकराचा अवतार हनुमान आहे. कळलं तुम्हाला? हनुमंतराय कोण आहे? भगवान शंकराचे अवतार आहे. रुद्र अवतार हनुमंतराय आहे. आणि असे रुद्र अवतार हनुमंतराया ना रामापेक्षा छोटे, ना राम हनुमंतापेक्षा मोठा. कळतं ना तुम्हाला? एकदा रामायणामधला प्रसंग सांगतो. भगवान श्रीराम महादेवाची भक्ती करतात आणि भगवान महादेव श्रीरामाची भक्ती करतात. आपण सगळे वारकरी आहेत ना. महादेवावर संकट जेव्हा जेव्हा आलं, त्यांनी रामाची स्तुती केली. वारकरी संप्रदायात आपण म्हणतो ना, हालहाल नावाचं बीज ज्या वेळेस भगवंताने प्राशन केलं, द्रहा होऊ लागला अंगामध्ये. वैद्याकडे गेले, कोणता औषध घेऊ? अंगात दहा होतो, काय करावा? एका वैद्याने सांगितले, जो राम नामाचा उपाय म्हटले. तुला शांत व्हायचं असेल, अशांत झालेला तू रामाचं चिंतन कर, दहा शांत होईल. भगवान शंकराने ते केलं आणि दहा शांत झाला. शिव हळहाळे तापला, हळहाळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. कल्पना करा मायबाप. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. मग हळहळ तापणारे शंकर भगवान परमात्मा दहा होऊ लागला. विष प्राशन केलं, पण रामाचं नाव घेतलं, शांत झाले. म्हणजे विषालाही शांतता देण्याची ताकद राम नामात आहे. लक्षात येते ना? म्हणूनच आम्ही कोणी भेटलं की राम राम मंडळी, राम राम म्हणतो. ही आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे. राम राम डबल शब्द वापरला की 108 वेळेस भगवंताचं जप केल्याचं पुण्य लागतं. जे माळ जपतात ना माणसं, नुसतं राम राम म्हणा, 108 वेळेस जप करण्याचं पुण्य लागतं. राम राम नुसतं राम म्हणून नाही, राम राम डबल शब्द, त्याला शास्त्र आहे. ते तो विषय वाढेल माझा. म्हणून राम राम आपण म्हणतो की नाही. भगवान शंकर रामाचं नामस्मरण करत होते, दहा शांत झाला. राम नामाने दहा शांत होतो आणि विषाचंही अमृत होतं. ऐकताना आपण रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. गराला सुधारी करई ताई, गराला सुधारी करई
सिंधू आनला सुखराई गोपद सिंधू आनला सुखराई राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम फार सुंदर तुळशीदास वर्णन करतात. इथं तुळशी रामायण झालंय ना आता. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, तुळशी रामायण वाचन, म्हणून तुळशीदासांची झोप आहे. गरल सुधारी पुकर जिमिताय गोपद सिंधू अनल सुसताय. गरल सुधा, गरल म्हणजे विष, सुधा म्हणजे अमृत. विषाचं अमृत करण्याची ताकद राम नामात आहे. मग विषाचे अमृत करण्याची जर राम नामात ताकद असेल तर भगवान शंकर रामाचे भक्त आहे. भजन करी महादेव राम मुझी सदा. या दोघांचं बघा जरा. माता महादेव हे रामाचे भक्त, राम महादेवाचे भक्त. ऐकताय ना आपण. राम कोणाचे भक्त? महादेवाचे. ज्या ज्या वेळेस रामावर संकट आलं भगवान श्रीरामाने महादेवाची भक्ती केली. नवे नवे बायको चोरून नेली रामाची पत्नी सीता. त्यावेळेस लंकेत जाताना रामेश्वराची स्थापना केली ज्योतिर्लिंगाची. आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव काय दिलं? रामेश्वर. लोकांनी अर्थ विचारला, महाराज तुम्ही ज्योतिर्लिंगाची स्थापना केली, लिंग महादेवाचं आहे आणि या ठिकाणी स्थापना केल्यानंतर रामेश्वर नाव का दिलं तुम्ही? याचा अर्थ काय? भगवान श्रीराम म्हणाले, फार सोपा अर्थ आहे. रामाचा जो विश्वर आहे तो रामेश्वर शंकर आहे. तितकाच भगवान शंकर प्रकट झाले आणि ते म्हणले नाही 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 असा अर्थ नाही. अर्थ असा नाही म्हटलं. याचा अर्थ असा आहे, रामस्य विश्वर इति रामेश्वर. रामस्य विश्वर इति रामेश्वर. रामाचा जो विश्वर आहे आणि विश्वर जो जगाचा आहे तो माझा राम जगाचा विश्वर आहे. मी त्याचा भक्त शंकर आहे, तो रामेश्वर आहे. ऐकताय ना जरा किचकट आहे, बारीक ऐका बरं. रामस्य ईश्वर इति रामेश्वर. राम ज्याचा विश्वर आहे तो रामेश्वर आहे. कोण म्हणतो? भगवान शंकर. राम म्हणले नाही 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 तसा नाही अर्थ. अर्थ तसा नाही. मग रामस्य विश्वर इति रामेश्वर. रामाचा जो विश्वर आहे तो शंकर आहे आणि रामाचा भक्त, रामाचा विश्वर शंकर आहे, शंकराचा भक्त राम आहे, तो रामेश्वर आहे. लक्षात येत आहे ना? दोघंही माघार घ्यायला तयार नाही. एक म्हटलं नाही नाही तुम्ही मोठे, एक म्हणतो तुम्ही मोठे. आणि हे खरं जर असं म्हटलं पाहिजे, नाही तर आपण आपल्यालाच मोठं समजतो, त्याच्यामुळे तुम्ही लहान राहता. इथे राम शंकराला मोठं म्हणतात, शंकर रामाला मोठं म्हणतात. वाद काही मिटे ना अण्णा. आणि तितक्यामध्ये ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव प्रकट झाले. त्या दोघांची मध्यस्थी केली. ब्रह्मदेव म्हणाले, रामा प्रभू तुम्ही थांबा, शिवजी तुम्ही थांबा. दोघं कोणाचे मोठे मी सांगतो ना. जे मोठे माणसं असतात त्यांचा दोघांचा निर्णय होत नसेल तर तिसरा लागतो की नाही? ब्रह्मदेव म्हणाल मी सांगतो मोठा कोण आहे. म्हटले कोण आहे? राम ज्याचा विश्वर आहे तो महादेव आहे आणि महादेव ज्याचे भक्त आहे तो राम आहे. दोघंही सारखेच आहे, भांडणच करू नका ना. दोघंही सारखेच आहे महाराज, म्हणून यांच्यात भेद नाही. हा दोघं एक आहे. जसं नाना आहे, छापा महत्वाचा आणि काटाही महत्वाचा. याच्यात मोठा कोण आणि छोटा कोण या भानगडीत तुम्ही पडू नका. शरीर माझं हे हात आहे माझं. मग माझा डावा हात महत्वाचा का उजवा? जाऊ दे मला द्या सोडून, तुमचा सांगा. हा उजवा. बघा दीदीनं सांगितलं उजवा हात महत्वाचा, उजवा महत्वाचा. आणि डावा काही कामाचं नाही का? देऊन टाक मला. छकुले आमच्या. उजवा महत्वाचा तसा डावा महत्वाचा. शरीराच्या अंग दोन्ही बाजूचे उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. तुका म्हणे एकच अंग. तुका म्हणे एकच अंग. वाम भाग तुका म्हणे एकच अंग. तुका म्हणे जसा उजवा महत्वाचा आहे तसा डावा महत्वाचा आहे. उजवा हात जसा महत्वाचा तसा डावाही महत्वाचा आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. दोन्ही एकाच अंगाचे भाग आहे. म्हणून तसा हरी आहे एकच आहे आणि हारा एकच आहे. राम तोच आहे आणि शंकर तोच आहे. म्हणे दोघं एक आहे पण अवतार कार्यामध्ये भिन्नता आहे. रामानं अवतार घेतला विश्वर म्हणून
आणि हनुमंताने अवतार घेतला भक्त म्हणून. आता ठीक आहे, भक्त म्हणून असेल तर भगवंताची भक्ती करावी लागते. मग आता हनुमंतराया हे भक्त झाले रामाचे, पण हनुमंतराया कोण आहे हो? शेवटची तुका मने रोजा 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 जननी या कुमारा जननी या कुमारा काय भक्तीचा प्रवासा हनुमंतराया कोण आहे हे सिद्ध तुकोबारायाने केलं. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, अंजनीच्या कुमारा तुम्ही रुद्र आहात अर्थात शंकर आहात. आणि शंकर रुद्र भगवान परमात्मा अंजनीच्या भक्तीपुढे शक्तीपुढे आणि तपामुळे तुम्ही प्रगट झाले. अंजनीच्या तपासाठी अंजनी मातेच्या तपासाठी ऋषी मुख पर्वती अंजनी तप करी आणि त्या तपामुळे भगवान शंकर प्रकट झाले. आणि अंजनीला सांगितलं माता काय पाहिजे मागून घ्या. काही नाही देवा, तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. तथास्तु आशीर्वाद दिला आणि त्या तपामुळे भगवान शंकर अंजनीच्या पोटी जन्माला आले. आणि मग त्यांचं नाव हनुमान ठेवलं. आणि हनुमान का ठेवलं? कारण त्यांनी मानाचा हनन केला, ते हनुमान. हनुमान मान नाही आणि अपमान नाही. लोकांनी मांडलं फार फरक पडत नाही, आणि कोणी नाव ठेवलं काही फरक पडत नाही. मानही नको, अपमानही नको, अभिमानही नको. मानाचं त्यांनी हनन केलं, तो हनुमान. माणसाला आरे म्हटलं तरी चालत नाही बरं का लगनगिरी. आरे म्हटलं तरी चालत नाही, आणि आरे कार्य केलं की त्याला सहन होत नाही. पण हनुमंतरायाने बर का नको नको मान नको अभिमान मान नको अभिमान नको. मी तू पण जो सोडतो तो सुखी होतो. मी तू पण जाऊ दे दोरी एक जोगडी मी नको आणि तू नको बरं का महाराज. आणि म्हणून हे जोपर्यंत जो सोडत नाही तोपर्यंत तो सुखी होत नाही. शैनाथ महाराज तोपर्यंत सुखी होत नाही. हा मी तू पण गेला पाहिजे. आणि हनुमंतरायाने मी तू पणाच ठेवलं नाही का? भगवान शंकर आहे, पण सेवा करण्याकरता अवतार घेतला. विचार केला मी माझ्या रामाची भक्ती करणार आहे, राम भक्त म्हणून जन्माला येणार आहे. पण रामाची भक्ती करत असताना रामाचं अन्न पण नाही खाणार. लक्षात येतं ना? आपण काम करतो, आपण भक्ती करतो, आपण मागणी करतो, पण त्याचं खातो मग करतो, काही घेतो मग करतो. हनुमंताने रामाची भक्ती केली, काही घेतलं नाही महाराज. मोबदला नाही घेतला राम अवतारात.
का घेतला नाही? कारण रामाचं अन्नच खाल्लं नाही. काय खाल्लं? पाहुनिया झाडे वरवावणी पाला पाहुनिया झाडे वरवावणी पाला पाहुनिया देवा झाड पाहिले, पालावर मांडला. झाडाचा पाला कंदमुळं खाल्ले भक्ती केली हो. कारण ते वानर झाले. त्या नराला शिकवले, नरा तू अन्न खातो रे, तरी रामाची भक्ती करीत नाही. तुमच्यापेक्षा आम्ही बरे ना. ए नरा, अन्न खातो तरी भजन नीट करत नाही. आमच्याकडे बघ माकडे, आम्ही पाला खातो भक्ती करतो. मग नरापेक्षा वानर बरी ना. वा नर, कोणता नर? वा, जरा थोडं लक्ष द्या बरं का बारीक, तरच कळत. ए नरा, वा नर, जो भक्ती करतो तो वानर होतो. विठाला वा नर, कोणता नर? वा, तुम्हाला हे कळतंय ना, चांगलं काम झालं. वा वा वा, काय काम चांगलं केलं. वा नर, ज्यांनी चांगलं काम केलं त्याला म्हणता. बोला ना जरा. आता 11 वर्ष झाले तुम्ही ऐकताय ना सगळं. म्हणून मायबाप तात्या, कोणता नर चांगला आहे? जो रामाची भक्ती करतो त्याला म्हणतात वानर. आणि हनुमंतराया वानर कुळात जन्माला आले, राम भक्त झाले, ते साक्षात शंकर होते. आणि अशा शंकर रूपी हनुमंताकडे तुकाराम महाराज गेले. आणि तुकाराम महाराज गेल्यानंतर मायबाप तुकाराम महाराजांनी हनुमंताला बघितलं. आणि बघितल्या आता तुकाराम महाराज 2 मिनिटं साधे का? तुकाराम महाराज काय सामान्य आहेत का? तुकाराम महाराज जर पाहिले तर तुकेता तुलनेसी, तुकेता तुलनेसी ब्रह्म तुकासिया रे, तुकेता तुलनेसी तुलनात्मक. पण तेव्हा तुकेता तुलनेसी, तुकेता तुलनेसी तुलना केली ना, काय झालं? ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मत्व तुकासी आलं. आणि हे कोण म्हणतं? ज्यांनी आयुष्यभर विरोध केला ते. ज्या तुकाराम महाराजांना रात्रंदिवस विरुद्ध शिवाय दुसरं काही काम केलं नाही, त्या काळातला एक संत होता, स्वतःला शहाणा समजणारा, शास्त्री, पंडित, विद्वान, महाराष्ट्रभर ज्याची ख्याती, त्याचं नाव रामेश्वर भट्ट. ब्राह्मण कुळात जन्माला आलेले आहेत, शास्त्री आहेत, विद्वान आहे, प्रचंड संस्कृत भाषा फार बोलतो, पण अहंकारी आहेत. ज्ञान होतं पण ज्ञानाचा घमंड होता. काही काही माणसाकडे ज्ञान फार असतं पण ते अहंकारी असतात, तिथंच वायाला जातात. माणसं शहाणे असावे पण शहाणपणा नसावा, श्रीमंत असावे, श्रीमंतीचं प्रदर्शन नसावं, ज्ञानी असावा, ज्ञानाचा घमंड नसावा. आणि याच्यात जे असतात ना, तो भक्त असतो. तो भक्त असतो. माणसाने मोठं व्हावं पण मोठेपणाचं प्रदर्शन नसावं. बाळासाहेब, प्रदर्शन कशा करतात? आमच्या संप्रदायाने प्रदर्शन शिकवलं नाही. या संप्रदायामध्ये काम करत असताना प्रदर्शन कुठं आहे? सगळ्यांना सारखेपणा शिकवतो तो संप्रदाय वारकरी. परिणाम असा झाला, तुकाराम महाराज गेले आणि हनुमंतरायाच्या समोर गेल्या गेल्या हनुमंतराया आणि तुकाराम महाराज, मोठं कोण आणि छोटं कोण प्रश्नच आहे की नाही? हनुमंत मोठे म्हणावा, तुकाराम महाराज तुलनेने ब्रह्मत्व प्राप्त झाले, ते का साधे आहेत का? तुका विष्णू नोहे दुजा, रामेश्वर भट्ट म्हणे दुजा, तुका विष्णू नाही दुजा. ज्यांनी शत्रुत्व केलं आयुष्यभर ते रामेश्वराचेच मुखातले शब्द आहेत. आणि खरा प्रशनीय कोण असतो? ज्यांनी रात्रंदिवस विरोध केलं, शेवटच्या काळात अनुभव आला आणि तो बोललो का, तो मग खरी स्थिती ती असते. रामेश्वर भट्टांनी विरोधच केला आयुष्यभर. तुकाराम महाराजांचा अनुभव आला, शरणांगती पत्करली, शिष्यत्व स्वीकारलं, तेव्हा त्यांचं जीवन धन्य झालं. ते म्हणतात धन्य तुकोबा समर्थ
कशामुळं? जेने केला हा पुरुषार्थ, ज्याने पुरुषार्थ केला ते धन्य आहे. आणि त्यांच्या शक्तीपुढे नाम घेता कापे यम सुद्धा कापरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता. मग त्या नाव घेतल्यानंतर यम सुद्धा कापत असेल तर ते तुकोबाराया, एवढे मोठे अधिकारी तुकोबाराया हनुमंताकडे आले. हनुमंताला बघितल्या कळालं माझ्यापेक्षा 1000 पटीने हनुमंतराया मोठे आहेत. मी आहेच सेवक आहे. तुकाराम महाराजांनी हनुमंताला हात जोडल्या नमस्कार केला. आणि हनुमंता समोर गेल्या हे मारुतीराया, हे बजरंगबली, हे रुद्रावतार शंकरा, मी तुझ्याकडे आलो पण निस्ता आलो नाही, दर्शनाला आलो. निस्तं दर्शन घेऊन जाणार नाही, मी तुझ्याकडे आलो पण तुला शरण आलो. अभंगाचं शरण चरण हनुमंतराया समोर तुकोबारा गेले आणि तुकाराम महाराजांनी हात जोडले. हे हनुमंता, मी तुम्हाला शरण आलो. शरण शरण हनुमंता डबल शब्द वापरला. आता तुकाराम महाराजांनी हनुमंताला शरण जावं तर तुकाराम महाराज काही सामान्य नाही. तुका अणुरेणुनी थोकडा, तुका आकाशा एवढा. मग अणुरेणूपेक्षा छोटे तुकोबाराया, पण आकाशापेक्षा मोठे तुकोबाराया. परमार्थामध्ये कलशस्थानी शोभणारे तुकोबाराया. तुका झालासे कळस. ही अवस्था ज्यांची आहे ते एक महान संत दुसऱ्या संताला शरण जातात, हे किती विशेष. शरण जाऊन मागणे मागतात, किती विशेष आहे. पुन्हा योग्यता असताना
मी साधा आहे आणि तुम्ही मोठे म्हणतात, किती विशेष आहे. आजकाल ते नकोच म्हणायला झालेलं आहेत. माझ्यापेक्षा कोणी मोठंच झालं नाही पाहिजे असे वाटणारे संत जन्माला आले. त्याच्यामुळे समाजात विसंगती निर्माण होऊ लागली. माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही, ही संतांची भाषा नाही बरं का. आमचे नारायणगिरी महाराज असे या कलियुगात संत झाले, ते म्हणायचे आम्हाला काही कळत नाही हो, कोणाचे कीर्तन करून घ्या, आम्हाला काही कळत नाही, आमच्याकडे येऊ नका, आम्ही येणार नाही आणि आल्याशिवाय राहणार नाही. बाबांची भाषा काय होती महाराज. नारायणगिरी बाबा एक अद्वितीय परब्रह्म झाले. पुन्हा नारायणगिरी महाराज सारखा महात्मा पुन्हा नाही जन्माला यायचं महाराज नाही. काही काही गोष्टी एकदाच असतात बरं का महाराज. राजे अनेक झाले जगामध्ये देशामध्ये, पण एकच राजा असा झाला की त्याला जगामध्ये ज्याचे पुतळे बांधण्यात गेले ते छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा असे झाले, अनेक झाले ना, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी लोकप्रियता कुठे आहे, कुठे आहे. काही गोष्टी एकदाच. संत अनेक झाले पण ज्ञानेश्वरांसारखे नाही होणार. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, 9000 वव्या दिल्या. आपल्याला 70 वर्ष जायचं तरी पत्र लिहिता येत नाही नीट. पुन्हा विचारावं लागतं, अमेरिकेत पत्र पाठवायचं असेल तर त्यांना म्हणावं काय आणि यांना म्हणावं काय. त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कशी हो. 56 भाषेचा केला अशी गौरव. 1 नाही 2 नाही 10 नाही, 56 भाषा एकत्र आहे वयाच्या 16व्या वर्षी. आमचं धोक्याचंच आहे तेवढं. आम्हाला 16 वर्ष एवढंच माहिती, 16 वर्ष धोक्याचं एवढंच आहे. त्या 16 वर्षात तुकोबरायांनी काय केलं महाराज, त्या ज्ञानोबारायांनी काय केलं महाराज, क्रांती केली की नाही. म्हणून ज्ञानोबाराय एकदाच झालं. ज्ञानोबारायासारखं ज्ञान जगात पुन्हा नाही. मग ज्ञानोबारायासारखं ज्ञान नाही, कारण ज्ञानोबाराय चालते बोलते ज्ञानाची बिंब होते. ज्ञानोबाराय म्हणजे चालते बोलतं ज्ञान होतं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मोठ पेठा, ज्ञानदान जड श्रीराम, ये वैकुंठावाटी संत गेले, वैकुंठावाटी संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञान दान घडे श्रेष्ठा रे, वैकुंठावाटी संत गेले रे. वैकुंठावाटी संत गेले रे. वैकुंठावाटी संत विचार करा. ते ज्ञानेश्वर महाराज एकदाच झाले, पुन्हा नाही. ज्ञान म्हटलं ज्ञानोबाराया, राजा छत्रपती एकदाच. वैराग्य म्हटलं तुकाराम महाराज एकदाच. तुकाराम महाराज सारखं वैराग्य जगात पाहायला मिळायचं नाही. राजा छत्रपतीने नजराणा पाठवला महाराज, पण तुकाराम महाराजांनी तसाच्या तसा माग पाठवला. काय समाधान होतो, काय संतुष्टी होती. ते तुकाराम महाराज पुन्हा होणार नाही. मग ज्ञानोबारायचं ज्ञान, तुकाराम महाराजांचं वैराग्य, एकनाथांची शांती आणि दुर्वासांचा क्रोध ज्यांच्यात होता ते नारायणगिरी महाराज सर्व गुणांनी संपन्न भेटले होते. नारायणगिरी महाराज परिपूर्ण ज्ञानी होते. तो ज्ञान वैराग्य तो पाय ज्ञान आहे आणि वैराग्य आहे. तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुख्ये यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरीम प्रब्रह्म स्वरूपम. ज्यांना नारायणगिरी बाबांचा हा श्लोक कळाला ना, त्याचं जीवन धन्य होईल महाराज. शास्त्र वाचायची गरज नाही. याला नारायणगिरी बाबांचं जीवन कळाला, हा श्लोक कळाला, काय परमार्थ करायचं महाराज. नारायणगिरी बाबांच्या पुढे शास्त्र वेद हे पुढे पळत होते. आम्हाला धुंडळून तिथे एखादं सूत्र काढावं लागतं. बाबा सहज म्हणायचे,
अरे दणकून संसार करा, सणकून परमार्थ करा. ऐकलेलं आहे ना तुम्ही? मग याचा अर्थ, वेदाचा अर्थ आहे संसार चांगला करा आणि परमार्थ चांगला करा. महाराज तसंच सांगायचे. संसार सोडा असं कुठल्या संतांनी सांगितलंय का? आमच्या सगळ्यांनी सांगितलं संसार करा पण त्यातून परमार्थ करा. अवघाची संसार सुखाचा ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली. असुनी संसारी ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगितलं. आणि संसारात कसं राहावं तेही संत सांगतात. अलिप्त कमळ जरी जैसे अलिप्त कमळ, जरी अशा प्रकारचा संसार करायला पाहिजे हे नारंगिरी बाबांनी शिकवलं. म्हणजे नारंगिरी बाबांकडे ज्ञान होतं, भक्ती होती, वैराग्य होतं आणि प्रेम होतं. आता कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकेल्या त्या काणी, आता ऐसे कोणी होणे नाही. गेले दिगंबर विश्व वेळीमुळे परत महाराज गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मायबाप ते नारायणगिरी महाराज ज्यांच्याकडे ज्ञान होतं, वैराग्य होतं, भक्ती होती, पण लोकांपुढे गेले महाराज म्हणायचे आम्हाला काही कळत नाही, काही कळत नाही म्हणायचे. 10-5 मिनिटं बोलतो देतो सोडून, 2-4 तास चालायच ते. बाबांची कीर्तन जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय काय आनंद आहे. ते नारंगिरी महाराज हे जय रामकृष्ण आवाज काढाय आपल्याला बघायचं. बाबांच्या मुखातला शब्द बाहेर पडला, रामाच्या धनुष्यातून बाण बाहेर पडावा, तो वर्मी लागावा, तसे नारंगिरी बाबाचे शब्द होते. म्हणून मायबाप एकदाच होणार नारंगिरी बाबा झाले, पुन्हा नाही, पुन्हा नाही.
कोणत्याच काळात शब्द त्यांनी एक दिला बोलले माघार नाही घेणार या विज्ञान युगात आता 2009 पर्यंत. म्हणून पण दुसरे संत कोणी भेटायला आले की महाराज म्हणायचे या 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 आम्हाला काही कळत नाही, हात जोडायचे, आदर सन्मान करायचे. एकदा माझ्याकडे बेटामध्ये कोठी होती 12 वर्ष, भंडाऱ्याची सेवा 12 वर्ष बेटात माझ्याकडे बाबांनी सेवा दिलेली. भंडारा म्हणजे जेव घालण्याचे लोकांना. तिथे काशीचे काही महात्मे आले, काशीचे महात्मे आले. संन्यासाचा नियम असा आहे की भगवे कपडे वापरले पाहिजे दीक्षा झाल्यानंतर. पण बाबा काही भगवे घालत नव्हते, फक्त फेटा आणि उपरणं भगवा असायचं आणि वाईट वापरायचे वारकरी संप्रदायाचे. पण संन्यासाला एक तरी वस्त्र भगवा लागतं नेहमी, विधी येतो झाल्यानंतर. त्या लोकांनी सांगितलं महाराज जी आप ऐसा वस्त्र पहनते ये सफेद है कोई ठीक बात नहीं है, आप तो भगवा पहनना चाहिए वो नहीं पहनते. ते काशीचे महात्मे कोणाच्या हाताचे अन्न खात नव्हते. हे जटाधारी कमंडल होता, पायात खड़ावा. महाराज म्हणाले महाराज जी आप आए बहुत कृपा की, हमें कोई इतना समझ नहीं है, समझ नहीं आता, हमें हमारे पास कोई ज्ञान नहीं है, आपने बहुत बहुत कृपा की, आशीर्वाद देने के लिए आए. त्यांना वाटलं वाह आम्ही फारच तरुण संत होते जरा. पण ते आले महाराज म्हणले अरे रतनलाल यांना खोली द्या स्पेशल. आता ते आमच्याकडे असं वारकरी संप्रदायाच्या आमच्या 2 महिला होत्या म्हाताऱ्या स्वयंपाक करायला आणि पोरं भाकरी, त्या भाकरी करायच्या आणि पोरं भाज्या करायची बेटात. हे अशी साधी अवस्था. 2 मंजुळाई म्हणून एक म्हातारी होती 60-65 वर्षाची म्हातारी, 2 बाईला. ते महिलाचं खात नाही, साधू आहे. नारंगिरी बाबांनी कधी कोणाचा भेद केला नाही. तुमच्या टोपल्यात असलं ते खाल्लं भजन केलं ना. हो ये म्हणले हम किसी का खाते नहीं है, हम संत है. महाराज म्हणाले बहुत अच्छा है, आपने कृपा की, इतने बड़े संत काशी से यहाँ पधारे सरला बेट में, लेकिन हमारे पास कोई इतनी सुविधा नहीं है, जैसे है आप स्वीकार कर लेना. बोले ठीक आहे महाराज जी कोई बात नाही. राहिले 2 दिवस आणि मग सत्संग सुरू झाला 1 दिवस. मग ते महाराजांना सांगायचे, महाराज ऐकायचे आणि महाराजांनी 2-3 तास ऐकलं. आम्ही जे डोके बंद पडले 2 दिवस झाले हे चाललंच काय. ते संत आले, हे 7-8 जण होते आणि बाबा त्यांचं ऐकताय. आम्हाला काही पटत नव्हतं, कारण बाबा सोडून कोणाला मोठं मानलेलंच नाही जगात. नारंगिरी महाराज सोडून देवाला न मानणारे आम्ही शिष्य. बाहेर काही जमाना ते, पण बाबा पुढे बोलायची हिंमत नाही महाराज. नारंगिरी बाबा पुढे कोणी बोलावं. 2-3 दिवस झाले ते चालू, पण आम्हाला कसं तरी व्हायचंय. बाबा हे म्हणले की महाराज तसेच हो म्हणायचे. परिणाम असा झाला 2-3 दिवस सत्संग झाला. आणि मग त्या एका संतांनी सांगितलं, एक बुजुर्ग होता, वयोवृद्ध होता. तो म्हणाले महाराज जी आप भी कुछ बताइए हमें, थोड़ा सा आप भी चर्चा कीजिए, बात कीजिए. महाराज म्हणाले हमें इतना कोई ज्ञान नहीं भाई, हमें भाषा भी नहीं आती. आप तो हिंदी बोलते हैं, संस्कृत बोलते हैं, हम तो ऐसे हैं यहाँ पर रहते हैं. यहाँ तो देखो आने के लिए सुविधा नहीं है, रहने के लिए कोई ऐसी सुविधा नहीं है. आप तो VIP संत है, हम तो वारकरी संत है. त्यांना वाटलं यांना काही खरंच कळत नाही. ते त्यांचं सांगायचे. आणि मग एकाने आग्रह केला महाराज जी कुछ बोलिए, कुछ आपके पास जो ज्ञान है दीजिए. त्यांनी जास्तच आग्रह केल्यानंतर आमच्याकडे 60-70 तीर्थंकर आमचे हे विद्यार्थी होते त्या काळात. हे आमच्याकडे 100-1 विद्यार्थी असायचे, पण 60-70 चांगले पोरं तयार झाले होते आम्ही एका वयाचे. मग महाराजांनी बोलायला सुरुवात केली. महाराजांनी वेदाला सुरुवात केली. वेद बोलायला लागले, श्रुती बोलायला लागले, पुराण बोलायला लागले, लघु सिद्धांत, तर्क, न्याय. ते तो पागलच झाले. ते म्हणाले हे कपडे घालणारे बाबा, ढवळे कपडे घातलेले आणि लुंगी कधी इस्त्रीची नसायची बाबाची, एकच शर्ट फाटेपर्यंत घालायचे बाबा. आणि मग मात्र त्यांना एकेका सूत्राचा जबाब दिला, उत्तर दिलं. ते सूत्र सांगितले. ते काशीचे संत महाराज 2-3 दिवस जे बोलत होते त्यांनी स्वतः साष्टांग दंडवत नारंगिरी बाबा पुढे घातलं आणि सांगितलं महाराज जे गलती हो गए, आपको जो पहचान नहीं सके, हम तो बाहर रंग से देख रहे थे, आपके अंतकरण की वृत्ति नहीं देख पाए, इसलिए क्षमा चाहते हो. आप तो ज्ञान का खजाना है, आपका ज्ञान का भंडार है आपके पास. तो महाराज ने कहा नहीं, ये आप तो जैसे संता का आशीर्वाद है. पुन्हा लक्ष देते का तुमचं. जाऊ द्या आता हे लईच लांबला जाऊन द्या. सोपं सांगतो. एखादा जरा वाडगावचा माणूस तारीख घ्यायला गेला तर महाराज म्हणजे जाओ आमच्याकडे येऊ नका, ते अन्न घेऊन यायचे ना आमच्याकडे. आमचा तुमचा काही संबंध नाही, आम्ही येणार नाही, तुमच्याकडे येणार नाही, वाडगाव येऊ नका आमच्याकडं. लांब गेले की महाराज म्हणायचे अरे ते वाडगावचे मंडळी आले होते, सायगावचे गोपाळवाडीचे मंडळी आले होते, चहा द्या त्यांना. आधी खवळून घ्यायचे, बोलून घ्यायचे, रागून घ्यायचे आणि मग अरे दादा हो, अरे ते बघ त्यांचं काय काम आहे, असली तर देऊन टाक तारीख. पुन्हा जवळ आले का अरे आम्ही येणार नाही.
आणि तेव्हा फोनही नव्हते आणि आल्याशिवाय राहणार नाही. बाबाची भाषा कळणं फार अवघड होतं. नारंगिरी महाराज एकदाच झाले, पुन्हा नाही होणार असे संत नाही होणार. आणि म्हणून बाबांच्या काळात ती सेवा घडली, त्यांची कृपा झाली तर काय होणार नाही महाराज. त्या काशीच्या संतांनी साष्टांग दंडवत घातले. 3 दिवस त्यांचं प्रवचन ऐकलं आणि 8 दिवस नारंगिरी बाबाचा सत्संग केला आणि धन्य होऊन ते काशीला परत गेले. त्याने सांगितलं, हम दुनिया में बहुत संत देखे हमने, लेकिन आप जैसा संत हमने पूरे भारत में और पूरे वर्ल्ड में जगत में नहीं देखा कि आप जैसा महात्मा हमें मिला है, हम कृतार्थ हो गए. 3ऱ्या दिवसानंतरची चर्चा ऐकताय ना आपण. म्हणून आपला अभिप्राय देत बसू नका, आपण कसं हे सांगू नका. तुम्ही चांगलं बघायला लागा, चांगलं काम करा. एक दिवस तुमची कीर्ती ऑटोमॅटिक जगात पसरेल. आणि तुम्ही काम चुकले, कार्य चुकलं तर तुम्ही किती लोकांना वरडून सांगा, तुमची अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप सद्गुरूची कृपा झाली तर काय होईल सांगता येत नाही. आत्ता मागच्या महिन्यामध्ये 5-6 मार्च रोजी अखिल भारतीय खाटूश्याम श्री महाकाल आखाडा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशला, उज्जैनला त्या आखाड्याने सद्गुरू नारायणगिरी बाबांच्या आशीर्वादाने 15-20 वर्षात कार्य सुरू केलेलं, हाती घेतलेलं. मी एका माळ रानावर सुरू करे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, कल्पना आहे. अळवंगनाथाच्या तपोभूमीमध्ये काम करत असताना खाटूश्याम श्री महाकाल आखाडा 5 आणि 6 मार्च उज्जैन मध्य प्रदेशला पूर्ण भारतातले संत होते, भारतातले महात्मे होते आणि त्या ठिकाणी हजारो संत आलेले होते. काहींना श्री श्री 108 पदव्या देण्यात आल्या, 1008 पदव्या देण्यात आल्या, काहीला महंत देण्यात आल्या, काहीला श्रीमंत, काही महामंडलेश्वराला पदव्या खाटूश्याम श्री महाकाल आखाड्याने दिल्या. पण त्या आखाड्याने संपूर्ण देशातल्या संतांनी, ज्या तुमच्या समोर आज मी दिसतोय, मला पूर्ण भारतातनं जगद्गुरु ही पदवी प्रदान केली. ही नारायणगिरी बाबांची कृपा आहे. जगद्गुरु पदवी पोरखेळ गोष्ट नाहीये. आपल्या वारकरी संप्रदायाला एवढा अनुभव नाही, कुंभात गेल्यावर कळेल तुम्हाला. जगद्गुरु श्री श्री परमपूज्य जगद्गुरु, ही श्री श्री फक्त शंकरजीला, रविशंकरजी महाराज आहे. श्री श्री पदवी त्यांना आहे. माझ्याकडे श्री श्री परमपूज्य आणि जगद्गुरु याच्यापेक्षा आता अध्यात्मातली कोणतीच पदवी उंच नसते. त्या आखाड्याने दिली आणि पूर्ण संधी, देशातली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. याला कारण नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. म्हणून मायबापांनो, त्या आखाड्यात कुंभमेळ्यात गेल्यावर कळेल, त्या पदव्या फार मोठ्या असतात. मग नारायणगिरी बाबांची कृपा झाली तर अशक्य काही नाही. ही गुरुची कृपा आहे. गुरु मेहरबान तर चला पैलवान. लक्षात येते ना, गुरु मेहरबान झाला, चला पैलवान व्हायला वेळ लागत नाही. म्हणून नारायणगिरी महाराज एक महान संत, पण दुसऱ्याला हात जोडायचे. तसे तुकोबाराया महान संत बजरंग बलीकडे आले, शरण शरण हनुमंता, हात जोडले आणि हात जोडून नमस्कार केला, मी तुम्हाला शरण आलो महाराज. आता मी शरण आलो, पण कशा करता मी शरण आलो, शरण येण्याचं कारण काय, आयोजन काय, नियोजन काय, प्रयोजन काय. या जगात भक्ती वाढावी, भक्ती जगापर्यंत जावी, ती भक्ती मला तुम्ही दाखवा, सांगा. हे मी त्याच्याकरता तुम्हाला शरण आलो. दुसरं चरण काय
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवटा. ती भक्ती कशी करायची तुकाराम महाराजांनी जगाला शिकवण्याकरता हनुमंताला विनंती केली, मला दाखवा. म्हणून मी शरण आलो. आणि मग हनुमंतरायाने सांगितली ती भक्ती कशी करावी. वर हात करा, सर्वांचे हात वर करा. लखनगिरी बरं का, सर्वांचे हात वर करून भक्ती करायची आहे. विठोबा रखुमाई काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवटा. मला भक्तीचा रस्ता सांगा. या जगाच्या कल्याणाकरता हनुमंतराय पुढे तुकोबारायांनी याचना केली, मागणी मागितली. म्हणून मायबापांनो तुकाराम महाराजांनी त्याच ठिकाणी हनुमंताकडे जाऊन का केलं असं. कारण जगात सर्वात श्रेष्ठ हनुमंतराय एक नंबरचे संत आहे. या जगातल्या खेळामध्ये सगळे अडकले, फक्त हनुमंतराय विजयी झाले. खेडिया माझी हनुमिया शाना न पडे कामा वेशनी रे. कामच नाही ते क्रोधच कैसे ते कैसे पांडव रे. कामच नाही ते क्रोधच कैसे ते कैसे पांडव रे. खेडिया माझी हनुमिया शाना, खेडिया माझी हनुमिया शाना न पडे कामा वेशनी रे. कामच नाही ते क्रोधच कैसे ते कैसे पांडव रे. कामच नाही ते क्रोधच कैसे पांडव रे. जिथं काम नाही तिथं क्रोध नाही, जिथं क्रोध नाही तिथे भांडण नाही. मग हनुमंतराया काम बांधवडी काळ घातला तोडरी. हनुमंतराय काम विजयी. सगळ्या संतांमध्ये काम विजयी हनुमंतराय आहेत. आणि म्हणून तुम्ही कसे आहात आज मला कळालं. तुमच्यासारखा शूरवीर धीरवीर जगात कोणी नाही. म्हणून महाराज तिसऱ्याचे
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली शूर आणि धीर स्वामी काजितो सादर. हनुमंतरायाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही शूर आहात, धीर आहात, आणि तुमच्यासारखी भक्ती या जगात कोणी केली नाही. कारण तुम्ही काम क्रोधावर विजय प्राप्त केला. कारण जिथे काम आहे तिथे क्रोध आहे, आणि क्रोध आहे तिथे काम आहे. जरा फरक सांगतो. काम पूर्ण झाला जन्माला लोभ येतो, आणि काम अपूर्ण राहिला जन्माला क्रोध येतो. ऐकता ना आपण? कामाच्या अपूर्णतेमध्ये जन्म क्रोधाचा, आणि कामाच्या पूर्णतेमध्ये जन्म लोभाचा. जरा पर्यायी सांगतो, नाहीच कळलं वाटतं. कल्पना करा, माणसं कसं आहेत. आत्ताच जेवण झालं पूर्ण, जेवण पूर्ण आत्ताच झालं, काल्याचा प्रसाद घेतला तरी माणसं काय करतात, संध्याकाळची अपेक्षा करतात. आता पोट भरलं ना, काम पूर्ण झाला, कामना पूर्ण झाली, पण पुन्हा अपेक्षा वाढली संध्याकाळची, म्हणजे लोभ जन्माला आला. कामाच्या पूर्णतेमध्ये लोभ आहे. आत्ता भागलं, पण आत्तावर सामान्य म्हणजे आत्तावर तुम्ही समाधानी राहत नाही. उद्याचं काय, पुढचं काय. काम पूर्ण झाला, लोभ जन्माला येतो, पण काम अपूर्ण राहिला, क्रोध जन्माला येतो. कल्पना करा, एका गावामध्ये सप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये पंगत आहे. एक अनवळखी व्यक्ती आला, कृष्ण महाराज. तो जेवायला बसला. मालक चेक करायला गेले, शोरम तात्या चेक करायला गेले की या ठिकाणी कोण कोण माझ्या पंक्तीला जेवायला आलं. घरमालकाने अन्नदान केलं होतं, अन्नदाता गेला, आणि अन्नदाता चेक करायला गेला की पाहुणे कोण कोण आले पाहायला पाहिजे ना. त्यात सगळे जण राम करतात, नमस्कार करतात, पण एकाने मान खाली घातला. एका बाजूला सुंदर स्वयंपाक झालेला होता, रजाच द्यायची बाकी होती. कुंडलिका झालं की आक्रमण करणार होते. पण तितक्यामध्ये मालक पाहायला गेले कोण कोण पंक्तीला आलं, पाहुणे कोण आहे म्हणून पाहायला पाहिजे. अन्नदात्याने जे जे परिचित होते बोलत होते, मी आलो, आपल्या चर्चा सुरू झाली होती. पण एक अनवळखी व्यक्ती तो जेवायला त्या पंक्तीत घुसला होता, त्याला निमंत्रण नव्हतं. अनवळखी, ओळखीचा नाही, भूक लागली, जेवायला घुसला, मध्ये बसला. मालकाने विचारलं, कुठले तुम्ही? पुन्हा हात जोडले, खाली मान घातला. अहो मी तुम्हाला विचारतो, तरी बोलत नाही. अहो तुमच्याशी बोलतो मी, कुठल्या तुम्ही? मान खाली घातली. आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्हाला. अनवळखी व्यक्ती आहात तुम्ही, तुम्हाला निमंत्रण नाही जेवणाचं. जेवण हे तुमच्यासाठी नाही, माझ्या भक्ता करता, पाहुण्या करतायत. उठा उठा म्हटल्यानंतर त्यांनी ते ताट घेतलं आणि उठला. पात्र मालक म्हणला, ताट खाली ठेवा, प्रसादाचं भोजन खाली ठेवा, तुम्हाला निमंत्रण नाही, उठा. जेवायला बसणार. भुकेने व्याकुळ झाला होता, वाढ सुरू होता, भुकेने व्याकुळ झाला, जेवायला बसला, पण मालकाने जेवू दिलं नाही. पात्र हातात घेतलं, खाली ठेवायला लावलं, ठेवलं त्यांनी खाली. लांब गेला, थोडासा लांब गेला आणि सांगितलं, मालक तुमचं माझं नातं, नात्याचा संबंध नव्हता हो, परिचयाचं नातं नव्हतं, प्रेमाचं नातं नव्हतं, पण भुकीना व्याकुळ झालेला मी एक वाडसरी व्यक्ती. भूक लागली, कळालं इथं अन्नदान चालू आहे, पंगत चालू आहे म्हणून जेवायला आलो.
बर ताटावून उठवलं पाटील तुम्ही मला, बर ताटावून उठवलं. 2 घास खाल्ले काही कमी पडलं नसतं पाटील. पण ध्यानात ठेवा पाटील, एकटे बेटा रोडला तुम्ही दाखवूच तुम्हाला. लक्ष देतं का तुमच्या? एकटी बेटा तुम्ही बघूनच गेली का? आता जेवण पूर्ण होणार होतं, पण आता जेवण पूर्ण नाही झालं, अपूर्ण झालं. अपूर्ण राहिलं म्हणजे कामना पूर्ण झाली नाही. जन्माला क्रोध आला आणि रागवला. म्हणून जिथे कामना पूर्ण होत नाही, काम पूर्ण होत नाही, तिथे लोभ जन्माला येतो. आणि जिथं काम पूर्ण होतो, तिथं काम पूर्ण होतो, लोभ जन्माला येतो. आणि जिथं काम अपूर्ण राहतो तिथे क्रोध जन्माला येतो. माय बाप, पण काम आणि क्रोध या दोन्हीवर ज्यांनी विजय प्राप्त केला ते हनुमंतराया शूर आणि धीर स्वामी काज तू सादर. म्हणून काम दोन्ही ज्यांनी प्राप्त केले होते, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, याच्यावर ज्यांनी विजय प्राप्त केला ते हनुमंतराया. आणि अशा हनुमंतरायाला, हनुमंतराय जे आहेत ते हनुमान महाराज, कृपा करणारे हनुमंत संत. आणि अशा हनुमंत संतांच्या पुढे तुकोबराय म्हणतात, मला भक्तीचा रस्ता सांगा आणि ती भक्ती मला शिकवा, ती भक्ती मला दाखवा, अशी विनंती या ठिकाणी मायबाप तुकोबारायाने हनुमंताला केली. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे ठेवला. झालेली सेवा विश्वर चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्य आयोजक संयोजक मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी आलेली मंडळी, आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. जाता जाता एक सूचना आहे. 15 मे ते 16 मेच्या कालावधीमध्ये अडवंगणा संस्थान भामानगर भामाठाणे या ठिकाणी बाल संस्कार शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. आपल्याकडचे मुलं मुली, आता सुट्ट्याचा काळ आहे, इकडे तिकडे उन्हात खेळण्यापेक्षा 15 दिवसाचं शिबिर आहे. आपल्या मुला मुलींना पाठवा, संस्कार शिबिर कवा, त्या ठिकाणी संस्कार कमवा. संपत्ती किती कमवली तरी ती एक दिवस संपतेच. तिचं नाव लक्ष द्या इकडे जरा. संपत्ती संपतच असते आणि म्हणून संस्कार कधी संपत नसतात. ते संस्कार कमवा, जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय जय.